आपल्या चेहऱ्यावर सुंदर असा ग्लो येण्यासाठी कुठल्याही प्रकारचे महागडे असे फेशियल करायची गरज नाही किंवा महागडे असे ट्रीटमेंट घ्यायची गरज नाही. कारण आज आपण अतिशय सुंदर अशी रेमेडी तयार करणार आहोत. तुमच्या चेहऱ्यावर अतिशय इन्स्टंट ग्लो येईल. त्याचबरोबर चेहऱ्यावरील काळे डार्क सर्कल, सुरकुत्या, वांगाचे डाग, पिगमेंटेशन, कितीही जुने काळे डार्क सर्कल राहू द्या, ते सगळे रिमूव्ह व्हायला या रेमेडीमुळे मदत होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तर चला आजच्या या सुंदर अशा रेमेडीला या ठिकाणी सुरुवात करूया. तर यासाठी आपल्याला लागणार आहे बटाटा. तर बटाटा आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. तर मीडियम साईजचा किंवा मोठ्या आकाराचा देखील बटाटा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. तर बटाट्यामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जी की आपल्या चेहऱ्यावरची कितीही जुनी टॅनिंग असू द्या किंवा काळे डाग असू द्या, ती सगळे रिमूव्ह करण्यासाठी बटाटा हा खूप जास्त हेल्पफुल राहतो. त्यासाठी बटाट्याचा आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे. परंतु ही रेमेडी आपण तयार कशी करतो किंवा बटाट्याचा वापर आपण आपल्या चेहऱ्यावर कशा पद्धतीने करायचा, ते देखील तेवढंच जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी बटाटा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. तर जर का तुमचं वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर जास्तच वांगाचे डाग असतील किंवा बऱ्याच जणांना वांगाचे डाग हे अनहेल्दी लाईफस्टाईल किंवा अनुवांशिक देखील असतात, ते देखील हळूहळू कमी व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते. नक्की तुम्ही हे घरगुती उपाय आठवड्यातनं एकदा जरी केले तरी तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला खूप जास्त मॅजिकल असा बदल बघायला मिळेल. तर या ठिकाणी चला आपल्याला किसणीच्या साहाय्याने हा बटाटा किसून घ्यायचा आहे. तर तुम्ही बटाटा मिक्सरमध्ये देखील पेस्ट करू शकतात किंवा ग्राइंड करू शकतात. तर या ठिकाणी आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. तर छान असा बटाटा किसून घेतल्यानंतर आपल्याला यामधनं ज्यूस काढायचा आहे, जो की आपल्या स्किनसाठी खूपच जास्त हेल्पफुल राहणार आहे. ही रेमेडी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच ती आपल्या चेहऱ्यावर त्याचा ग्लो हा खूप सुंदर येत असतो. फेशियलपेक्षाही आपला चेहरा दुप्पटीने ग्लो करायला लागतो. तसेच तुम्ही पार्लरमध्ये जाणे विसराल एवढा सुंदर असा मॅजिकल ग्लो तुम्हाला बघायला मिळेल. तर चला आता या ठिकाणी बटाटा आपल्याला पूर्णपणे किसून घ्यायचा आहे. तर बटाटा हा आपल्या चेहऱ्यावर नॅचरल ब्लिचिंगचं काम तर करतच असतो. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरची जेवढी देखील घाण असते किंवा डर्ट, ऑइल, इम्प्युरिटीज असते, ते देखील रिमूव्ह करायचं काम बटाटा करत असतो. त्यासाठी या ठिकाणी आता नेक्स्ट स्टेप आपल्याला हे करायची आहे, ते म्हणजे हा जो बटाट्याचा किस आपण काढलेला आहे त्याचा रस आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. तर एका चाळणीच्या साहाय्याने या ठिकाणी रस काढायचा आहे. तर चम्मचच्या साहाय्याने किंवा प्रेस करून आपल्याला पूर्ण बटाट्याचा ज्यूस या ठिकाणी किंवा रस काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघताय ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारच्या नवनवीन रेमेडी, घरगुती उपाय घेऊन येत असते, जे की खूप जास्त इफेक्टिव्ह राहतात आणि आणि आपल्या चेहऱ्यावर ते नैसर्गिक असा ग्लो आणत असतात. पार्लरमध्ये जे महागडे फेशियल आपण करून आणतो त्यात आपला वेळही वाया जातो आणि खर्च देखील आपला तेवढाच होत असतो. तात्पुरता आपल्याला चेहऱ्यावर इफेक्ट दिसतो, परंतु नंतर त्या फेशियल्समुळे किंवा क्रीममुळे आपल्या चेहऱ्यावर, केमिकल्समुळे आपल्या चेहऱ्यावर रिॲक्शन देखील होत असतात. त्यामुळे जर का आपण घरगुती असे उपाय ट्राय केले तर आपल्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही. त्याचबरोबर चेहऱ्यावर सुंदर असा ग्लो देखील येतो आणि आपला चेहरा वाढत्या वयातसुद्धा अतिशय तरुण दिसायला मदत होत असते. तर चला या ठिकाणी बटाट्याचा रस आपण काढून घेतलेला आहे. तर हा उरलेला बटाट्याचा किस तुम्ही हातापायांना स्क्रब करण्यासाठी किंवा चेहऱ्याला स्क्रब करण्यासाठी देखील यूज करू शकता. त्यामुळे देखील तुमच्या हातापायांची टॅनिंग दूर व्हायला मदत होत असते. तर या ठिकाणी आपल्याला हा बटाट्याचा रस 2 वाट्यांमध्ये किंवा 2 बाउलमध्ये डिवाईड करून घ्यायचा आहे. कारण आजचं हे फेशियल आपण 2 स्टेपमध्ये करणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही बटाट्यामध्ये किती जास्त प्रमाणात स्टार्च जमा झालेला आहे. तर हा जो स्टार्च आहे तो आपल्या स्किनसाठी किंवा व्हाईटनिंग किंवा ब्राईटनिंग इफेक्ट देण्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह आहे, जो आपल्या चेहऱ्यावरील सगळे प्रॉब्लेम दूर करेल. तर या ठिकाणी सेम प्रमाणामध्ये आपल्याला हा ज्यूस काढून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी पहिली स्टेप आपण करणार आहोत. तर आता हा जो ज्यूस आपण काढलेला आहे वाटीमध्ये तो साईडला ठेवून घेऊया. नेक्स्ट स्टेपसाठी तो यूज करायचा आहे. तर आता पहिली स्टेप आपल्याला करायची आहे ते म्हणजे क्लिन्झर चेहऱ्याला लावण्यासाठी आपल्याला क्लिन्झर तयार करायचं आहे. कुठलीही रेमेडी आपण करतो त्यावेळेस चेहरा आपला क्लीन करून घेणं खूप जास्त गरजेचं असतं.
त्यासाठी या बटाट्याच्या रसामध्ये 3 ते 4 थेंब आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. जर का तुम्हाला लिंबाचा रस सूट होत नसेल तर या जागेवर तुम्ही टोमॅटोचा देखील ज्यूस घालू शकतात. तर चला या ठिकाणी लिंबाचा रस घातल्यानंतर यामध्ये आपल्याला साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं मध घालायचं आहे. मध आपल्या चेहऱ्याला डीपली हायड्रेशन द्यायचं काम करत असतं. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरील सुरकुते असो, फाईन लाईन असो, त्या सगळ्या रिमूव्ह करायचं काम मध करत असतं. त्यासाठी या ठिकाणी मधाचा आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे. तर अतिशय साधं आणि सोपं या ठिकाणी क्लिन्झर आपण तयार केलेलं आहे. हे जेवढं सिंपल आहे बनवायला तेवढंच ते आपल्या चेहऱ्यासाठी वरदान राहणार आहे. त्यासाठी आपल्याला अतिशय या 3 स्टेपमध्ये किंवा 3 इन्ग्रेडियंट ॲड करून आपल्याला हे क्लिन्झर तयार करायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकतात अतिशय लिक्विडी फॉर्ममध्येच हे क्लिन्झर आहे. हे आता चेहऱ्यावर अप्लाय करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण कुठलीही होम रेमेडी बनवतो त्यावेळेस ती चेहऱ्यावर आपण अप्लाय कशा प्रकारे करतो ते तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. त्यानुसारच आपल्या चेहऱ्यावर त्याचा ग्लो आपल्याला किंवा रिझल्ट आपल्याला दिसत असतो. तर चला या ठिकाणी क्लिन्झर तर तयार झालेलं आहे. तर आता हे चेहऱ्यावर आपल्याला अप्लाय कसं करायचं ते या ठिकाणी नक्की बघा. याआधी आपल्याला चेहरा स्वच्छ धुवून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचं कॉस्मेटिक चेहऱ्यावर नको असायला. तर या ठिकाणी आपल्याला पूर्ण चेहऱ्याला हलक्या हाताने हे क्लिन्झर अप्लाय करून घ्यायचं आहे. हे लिक्विडी फॉर्ममध्ये असल्यामुळे तुम्हाला चेहऱ्यावर ते डायरेक्टली विजिबल होणार नाही. तर बघू शकताय तुम्ही पूर्ण असं चेहऱ्यावर ते आता आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे आणि सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण चेहऱ्याला हलक्या हाताने जेंटली मसाज करायची आहे. पूर्ण चेहऱ्यावरची घाण यामुळे रिमूव्ह होत असते किंवा आपल्या ओपन पोर्समध्ये जेवढी देखील डर्ट, ऑइल किंवा इम्प्युरिटीज असते ती सगळी बाहेर निघायला या क्लिन्झरमुळे मदत होत असते. जर का तुम्हाला मेकअप रिमूव्ह करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही हे क्लिन्झर ते मेकअप रिमूव्ह करण्यासाठी यूज करू शकतात. अतिशय इन्स्टंटली यामुळे मेकअप रिमूव्ह होत असतो. तर या ठिकाणी आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने चेहऱ्याला हे क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. जर का तुम्हाला या मधलं कुठलंही इन्ग्रेडियंट सूट होत नसेल तर तुम्ही पॅच टेस्ट देखील करू शकतात. परंतु आपण जेवढे देखील इन्ग्रेडियंट यामध्ये ॲड केलेले आहेत ते सगळे नॅचरल आहेत. कुठल्याही प्रकारचं केमिकलचा वापर न करता ही रेमेडी आपण बनवत आहोत. त्यासाठी जर का तुमची जास्त सेन्सिटिव्ह स्किन असेल किंवा तुम्हाला लिंबाचा रस सूट होत नसेल तर त्या जागेवर तुम्ही कच्चं दूध देखील या ठिकाणी ॲड करू शकतात. तर या ठिकाणी हे क्लिन्झिंग थोडंसं चेहऱ्यावर ड्राय झाल्यानंतर सेकंड लेयर चेहऱ्यावर अप्लाय करा आणि 5 ते 10 मिनिटासाठी चेहऱ्यावर हे असंच राहू द्या. कारण या ठिकाणी आपण बटाट्याच्या स्टारचा चेहऱ्यावर अप्लाय करतोय तो आपल्या स्किनच्या पिगमेंटेशनसाठी किंवा टॅनिंग दूर करण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा असतो. तर या ठिकाणी 5 ते 10 मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने वॉश करून घ्या. तर बघू शकताय तुम्ही आपण या ठिकाणी पहिली स्टेप केलेली आहे, क्लिन्झिंग केलेली आहे. तेवढ्या चेहऱ्यावरची सगळी टॅनिंग दूर व्हायला मदत झालेली आहे. तर आता चला नेक्स्ट स्टेप या ठिकाणी करून घेऊया. तर या ठिकाणी आपण जो बटाट्याचा रस साईडला काढून ठेवलेला होता यापासून आता आपल्याला एक फेस पॅक तयार करायचा आहे. तर हा फेस पॅक कशा पद्धतीने तयार करायचा ते नक्की स्टेप बाय स्टेप फॉलो करा. तर या ठिकाणी आपल्याला या बटाट्याच्या रसमध्ये तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. मी लक्षात ठेवा या ठिकाणी तांदळाच्या पिठाचा आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे. कारण तांदळाच्या पिठामध्ये व्हिटॅमिन ई, B1, B3चं प्रमाण भरपूर जास्त असतं जे की आपल्या स्किनला नॅचरली ते व्हाईटनिंग किंवा ब्राईटनिंग इफेक्ट देण्यासाठी किंवा ग्लास स्किन आपली होण्यासाठी मदत होत असते. त्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे. तुमच्याकडे जर का तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये देखील तांदूळ ग्राइंड करू शकतात. या ठिकाणी आपल्याला तांदळाची पूर्णपणे बारीक अशी पावडर लागणार आहे. तर हे आपल्या आजच्या रेमेडीसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे हाफ टेबलस्पून एवढं बेसन पीठ. तर बेसन पीठ घालणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण बेसन पिठामध्ये नॅचरल क्लिन्झर प्रॉपर्टीज ही भरपूर जास्त प्रमाणात असते जे की आपल्या स्किनला ग्लोईंग करण्यासाठी किंवा नॅचरल क्लीन करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. तर या ठिकाणी बेसन पीठ घातल्यानंतर पूर्णपणे आपल्याला हा फेस पॅक व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या यामध्ये नको असायला. तर आपण फेस पॅक जेवढा जास्त चांगल्या प्रकारे मिक्स करू तेवढं त्याच्यातले जे इन्ग्रेडियंट असतात ते ॲक्टिवेट व्हायला मदत होत असते.
तर या ठिकाणी छान असं आता हा फेस पॅक मिक्स झाल्यानंतर आपल्याला या फेस पॅकची कन्सिस्टन्सी जास्त घट्ट देखील ठेवायची नाही आहे, कारण आपण हा चेहऱ्यावर अप्लाय कशा पद्धतीने करणार आहोत ते देखील आता पुढे तुम्हाला बघायला मिळणारच आहे. त्यासाठी आपल्याला थोडी लिक्विडी कन्सिस्टन्सी या ठिकाणी फेस पॅकची ठेवायची आहे. तर आता या ठिकाणी एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे, ते म्हणजे ॲलोवेरा जेल. तर ॲलोवेरा जेल आपल्या चेहऱ्याला नॅरिशमेंट देण्यासाठी किंवा आपला चेहरा तुकतुकीत होण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर डीपली हायड्रेशन आपल्या चेहऱ्याला ॲलोवेरा जेलमुळे मिळत असतं. जर का तुम्हाला प्लांट बेसमधलं ॲलोवेरा जेल सूट होत असेल तर तुम्ही ते टाकू शकतात, पण शक्यतो प्लांट बेसमधलं ॲलोवेरा जेल अवॉइड करा. तर या ठिकाणी आता फेस पॅक तयार झालेला आहे. तर आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते नक्की या ठिकाणी बघा. तर या ठिकाणी कन्सिस्टन्सी तुम्ही फेस पॅकची बघू शकताय की कशा प्रकारे या ठिकाणी मी ठेवलेली आहे. तर आता चेहऱ्यावर आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये किंवा लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये आपल्याला चेहऱ्यावर हा फेस पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे. तर लक्षात ठेवा, फेस पॅक कधीही अप्लाय करताना तो लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये चेहऱ्यावर लावा, कारण तो आपण चेहऱ्यावर कशा पद्धतीने लावतो यावर देखील त्याचा ग्लो हा डिपेंड राहत असतो. त्यामुळे चेहऱ्यावर फेस पॅक लावत असताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच लावायला हवा. तर आता या ठिकाणी किंवा तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये देखील लावू शकतात. तर पूर्ण चेहऱ्याला फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करायची आहे. कारण आपण यामध्ये तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ ॲड केलेलं आहे आणि तांदळाच्या पिठामध्ये बारीक असे दाणे असतात किंवा स्मॉल पार्टिकल्स असतात, जे की आपल्या चेहऱ्यावरचे ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेट्स रिमूव्ह करण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे असतात. नॅचरल एक्सफोलिएशन यामुळे आपल्या चेहऱ्याला होत असतं. तर छान असं आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन तर यामुळे रिमूव्ह होणारच आहे. त्याचबरोबर ब्लॅकेट्स आणि व्हाईटेट देखील यामुळे रिमूव्ह होत असतात. तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी अशा अशा पद्धतीने नॅचरल असं स्क्रब तयार करू शकतो. तर तुम्ही आठवड्यामधनं जर का ही रेमेडी एकदा किंवा दोनदा फॉलो केली किंवा चेहऱ्यावर अप्लाय केली, तर तुमच्या चेहऱ्यावर खूप जास्त मॅजिकल असा फरक तुम्हाला बघायला मिळेल. तर या ठिकाणी 3 ते 4 मिनिटासाठी चेहऱ्यावर मसाज झाल्यानंतर चेहऱ्याला आपल्याला सेकंड लेयर फेस पॅकची अप्लाय करायचं कधीही विसरायचं नाही आहे. कारण यामुळे आपल्या चेहऱ्यावर अतिशय नॅचरल असा ग्लो यायला मदत होत असते. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर जर का जास्तच जुने पिगमेंटेशन असेल किंवा टॅनिंग असेल, उन्हामध्ये आपण जातो त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जी टॅनिंग झालेली असते ती देखील दूर व्हायला खूप जास्त मदत होत असते. तर आता चला 15 मिनिटासाठी हा फेस पॅक आपल्याला असाच राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. तर बघू शकताय तुम्ही या ठिकाणी किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. रिझल्ट तुमच्या समोरच आहे. नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीने पार्लरमध्ये न जाता घरच्या घरी अशा प्रकारे ही ही होम रेमेडी ट्राय करून बघा. हे बटाट्यापासून बनवलेलं फेशियल तुम्ही नक्की एकदा करून बघा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर खरंच खूप जास्त ग्लो बघायला मिळेल. तर आता या ठिकाणी फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर स्किन केअर करायचं कधीही विसरायचं नाही आहे. चेहऱ्यावर मॉइश्चरायझर नेहमी आपण अप्लाय करायला हवं, कारण कुठलीही होम रेमेडी आपण करतो त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते ओपन झालेले असतात. ते लॉक करण्यासाठी किंवा चेहऱ्यावरचा ग्लो लॉक करण्यासाठी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणं तेवढंच जास्त गरजेचं आहे. यामुळे आपल्या चेहऱ्याला डीपली हायड्रेशन मिळत असतं आणि कुठलेही स्किन केअर करत असताना किंवा मॉइश्चरायझर चेहऱ्यावर अप्लाय करत असताना चेहऱ्याला 2 ते 3 मिनिटासाठी मसाज द्या. यामुळे आपल्या चेहऱ्यावर नॅचरल असा ग्लो येतो किंवा ब्लड सर्क्युलेशन हे खूप चांगल्या प्रकारे होते आणि यामुळे आपल्या चेहऱ्यावरील वाढत्या वयानुसार जे वयाच्या आधी सुरकुत्या येत असतात किंवा आपला चेहरा जो डल दिसत असतो तो न दिसता आपला चेहरा हा तेवढाच जास्त ग्लोईंग दिसतो आणि वाढत्या वयात देखील आपण तरुण दिसू शकतो. तर या ठिकाणी आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर का नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.